व्यापाऱ्यांच्या माल ओट्यावर व शेतकऱ्यांचा माल उघड्यावर. मंगरुळपीर कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रकार. शेतकऱ्यांचे झाले हाल. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज दिनांक 12 जून 2025 गुरुवार रोजी शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेले सोयाबीन मार्केट कमिटीचे बांधून असलेले छतामध्ये व्यापाऱ्यांचे सोयाबीन टाकलेले असल्याने शेतकऱ्यांच्या साठी जागा नसल्याने उघड्यावर सोयाबीन टाकावे लागले. वजनकाटे चालू असताना पावसाळ्याचा पहिला पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या शेतमाल शेकडो क्विंटल पूर्णपणे ओला झाला असून भिजला आहे. व्यापाऱ्यांचा माल ओट्यावर सुरक्षित आहे. नाणेटंचाईमुळे मंगरुळपीर बाजार समिती बंद होती. शेतकऱ्यांनी बी बियाणे व खते घेण्यासाठी सोयाबीन आज रोजी विक्रीस आणले तर व्यापाऱ्यांच्या माल ओट्यावर व शेतकऱ्यांचा माल उघड्यावर असा कृषी उत्पन्न बाजार समितीचा भेदभाव दिसून आला. महाराष्ट्र राज्यातून कौतुकास पात्र ठरलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आज रोजी शेतकऱ्यांचा ओला झालेल्या मालाला जबाबदार कोण? सावरगाव येथील शेतकरी तेजस जनार्दन राऊत पाटील यांनी यापूर्वीच काल दिनांक 11 जून 2025 बुधवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीला निवेदनात पावसाची नैसर्गिक आपत्तीची भीती व्यक्त करून अवगत केले होते. तरीही कृषी उत्पन्न बाजार समितीने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आजची आपत्तीची वेळ शेतकऱ्यांवर आणली. यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी तेज राऊत यांनी केली. यापुढे शेतकऱ्यांच्या शेतमाल छताखाली टाकावा नाही तर शेवटी देशाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या नशिबी हाल. आज बाजार समितीमध्ये शेतकऱ्याचा माल पूर्णपणे 200-300 पोते भिजलेला आहे आणि व्यापारी आणि अडते हलगर्जीपणामुळे 3 वाजेपर्यंत यायनं कोणतंच काही काटा केला नाही. पावसानं शेतकरी आवाज देत आहे. याकरिता